आमच्या महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा आराध्य दैवत असणारं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक त्यांचा पुतळा हा सुद्धा भ्रष्टाचाराने बांधला आणि तो पाडला, ह्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत आहोत। आम्ही माहिती घेतली की या पुतळ्याचा गुत्तेदार कोण। महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जे सरकार काम करत आहे, हे सरकार अतिशय भ्रष्ट सरकार आहे, जनविरोधी सरकार आहे, कामगार विरोधी सरकार आहे, महिलांच्या विरोधी सरकार आहे। या सरकारनं पूल नीट बांधले नाहीत, रस्ते नीट बांधले नाहीत। एवढंच काय, आमच्या महाराष्ट्राचा आणि संपूर्ण देशाचा आराध्य दैवत असणारं छत्रपती शिवाजी महाराज स्मारक त्यांचा पुतळा हा सुद्धा भ्रष्टाचाराने बांधला आणि तो पाडला, ह्याचा आम्ही निषेध करण्यासाठी या ठिकाणी एकत्र येत आहोत। आम्ही माहिती घेतली की या पुतळ्याचा गुत्तेदार कोण, तर समजलं असं की या पुतळ्यातला जो गुत्तेदार आहे हा एकनाथ शिंदे यांचाच बगल बच्चा होता। काय चाललंय या महाराष्ट्रामध्ये? बदलापूरमध्ये एका बालिकेवर बलात्कार केला जातो आणि त्याच्या वेगवेगळ्या पद्धतीनं भाजपचे समर्थक रस्त्यावर येऊन विरोध करण्याचा प्रयत्न करतात। कुणाची शाळा आहे ती, कुणाची संस्था आहे ती? ही संस्था एका भाजपच्या स्वयंसेवक RSSच्या कार्यकर्त्याची संस्था आहे। म्हणजे असं की या देशामध्ये एकूणच ज्या आर्थिक धोरणांची अंमलबजावणी चालू आहे, ही अंमलबजावणी आज आपण ऐकलं असेल, या देशामध्ये नंबर 1 चा श्रीमंत धनाढ्य कोण आहे? अंबानीला टाकून अदानी पुढे गेला। अरे हा नरेंद्र मोदी, अदानी आणि अंबानी या दोघांशिवाय तिसरा कोणही बघत नाही। या देशामध्ये आम्ही काही दिवसापूर्वी जादूगिराणीची मागणी केली। का केली मागणी? उक्रेनियामधून अन्न शोधणारे काही लोक आहेत आणि 4-4 हजार कोटी रुपये आपल्या मुलीच्या लग्नामध्ये खर्च करणार आहेत। काय चाललंय देशामध्ये? कुठे समता, कुठे गरिबांना न्याय, कुठे महिलांना न्याय? ही सगळी धोरणं जनविरोधी धोरण आहेत, कामगार विरोधी धोरण आहेत, दलितांच्या विरोधातली धोरण आहेत, अल्पसंख्याकांच्या विरोधातली धोरण आहेत, या महिलांच्या विरोधातली धोरण आहेत। या धोरणाला विरोध करण्यासाठी आणि येत्या विधानसभेमध्ये जसं यांना लोकसभेमध्ये धोबीपछाड केलं, त्याच पद्धतीनं विधानसभेमध्ये सुद्धा महाराष्ट्रातील जनता यांना धोबीपछाड दिल्याशिवाय राहणार नाही, सरकार हे फेकून दिल्याशिवाय राहणार नाही। त्याचं एक सूचक काहीतरी कृती कार्यक्रम असावा म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर लालबावटा, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, ग्रामपंचायत संघटना असतील, आमच्या स्त्री परिचाराच्या संघटना असतील, आमच्या आशा कर्मचाऱ्याच्या संघटना असतील, शेतमजुराच्या संघटना असतील, आमच्या किसान सभेच्या संघटना असतील, निश्चितपणे आम्ही फार मोठे नाही आहोत। या ठिकाणी काल एक मेळावा झाला, कोटी कोटी रुपये खर्च या ठिकाणी करण्यात आला, रोजंदाराने पैसे देऊन महिलांना या ठिकाणी सहभागी करण्यात आलं। अशा प्रकारे दलालांचं राज्य सध्या चालू आहे। म्हणून आम्ही म्हणतो, कदाचित आमचा आवाज छोटा असेल, पण हा आवाज मोठा करण्यासाठी आणि जनमानसामध्ये ही भूमिका जाण्यासाठी आम्ही या मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। या निमित्ताने मी कलेक्टरला निवेदन देणार आहोत आणि सांगणार आहोत, आगामी काळामध्ये या मागण्यांची पूर्तता झाली नाही तर महाराष्ट्राच्या सरकारला आम्ही अरबी समुद्रात फेकून दिल्याशिवाय राहणार नाही, हे सांगण्यासाठीचा हा मोर्चा। धन्यवाद।